नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे जलसंपदा विभागासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य पदांची संख्या 1 अशा या ठिकाणी या संवर्गातून वॅकन्सीज निघालेल्या आहेत. विवक्षित कामाचा तपशील या ठिकाणी आहे. क्षेत्रीय स्तरावरील सिंचन, भूसंपादन, बांधकामाधीन प्रकल्पांची विवक्षित कामे करण्यास तुम्हाला या ठिकाणी करावी लागतील. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 9/9/2024 ते 13/9/2024 या काळादरम्यान ईमेलद्वारे किंवा थेट आवेदन या ठिकाणी करू शकता. अर्ज करण्यासाठीचा ईमेल ID आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, त्यावरून आपण अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता. जॉब लोकेशन तुमचं मंगळवेढा या ठिकाणी असणार आहे. करार पद्धतीने नेमणूक तुमच्या या ठिकाणी केली जाईल. वय मर्यादा तुमची 1/8/2024 ला काउंट केली जाईल. 64 वर्षापेक्षा अधिक वय तुमच्या ठिकाणी नसायला पाहिजे. अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी अभियंता यांना कनिष्ठ अभियंता पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर या ठिकाणी अर्ज कोण कोण करू शकते, तर या ठिकाणी सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अभियंता या ठिकाणी इत्यादी जे सेवानिवृत्त अधिकारी जे आहेत या ठिकाणी अर्ज करू शकता. फक्त सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी सी वॅकन्सी या ठिकाणी आहे. निवड जी आहे या ठिकाणी तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला भ्रमणध्वनीवरती म्हणजेच मोबाईलवरती किंवा संदेश किंवा ईमेल पाठवून तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलने किंवा पोस्टाद्वारे या ठिकाणी पत्र पाठवून कळवण्यात येणार आहे. नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.